नमस्कार. चतुरंग प्रतिष्ठान परभणी आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला 2025 21व्या वर्षात मी सार्थक जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 21व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचा आजचा दुसरा दिवस आणि आज आपल्याकडे पाहुणे म्हणून येणार आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे आम्ही भारताचे लोक. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर यांचं आगमन आत्ताच सभागृहामध्ये होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सरांचं परभणी शहरामध्ये चतुरंग परिवारातर्फे सहर्ष स्वागत. चतुरंग प्रतिष्ठान परभणी आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला 2025 या कार्यक्रमात मी सार्थक जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निर्धार करत आहोत असं प्रास्ताविक आहे आपल्या भारतीय संविधानाचं. आणि आज त्याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सरांना आपण पाचारण केलेलं आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात अधोरेखित केलेल्या काही मूल्यांसह साहित्य संस्कृती कला क्रीडा राजकारण आणि शास्त्र हे देखील मानवी जीवनातील महत्त्वाचे मूल्य आम्ही मानतो आणि ह्यांच्या विकासात विचारशील शब्द आणि विचारशील संवाद हे फार महत्त्वाचे घटक असतात. आणि त्याचमुळं गेली 21 वर्ष हा विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न चतुरंग प्रतिष्ठान करत आहे. शहराला सामाजिक वैचारिक सांस्कृतिक दृष्टी देण्याचं शहरासमोर विविध क्षेत्रात उत्तुंग काम केलेल्या मान्यवरांचं कार्य मांडण्याचा प्रयत्न चतुरंग प्रतिष्ठान करत आहे. फक्त व्याख्यानमाला घेणारे एक प्रतिष्ठान एवढीच ओळख मर्यादित न ठेवता सामाजिक भान जपणारं एक कुटुंब म्हणूनही परभणी शहर चतुरंगाकडे बघत असतं. गुणवंतांचा गौरव असोत कलावंतांचा सन्मान असोत दुष्काळ असो की अतिवृष्टी असोत शेतकऱ्यांच्या बांधावर मदतीची ओंजळ घेऊन जाणारं चतुरंग परभणी शहराच्या कायमच हिताचा विचार करत आले. अशा या चतुरंगच्या 21व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचा आजचा दुसरा दिवस. अधिकचा वेळ न दवडता महात्मा फुले म्हणतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी आणि शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेला पहिला साधू म्हणजे संत तुकाराम आणि या दोन्ही पुरुषोत्तमांचं वैचारिक वारसदार असणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चव्हाण साहेब. मी आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते श्री संजय आवटे सर यांच्यासह डॉक्टर निलेश पवार डॉक्टर रामेश्वर जाधव प्रदीप चव्हाण गंगाधर गायकवाड राजेंद्र गहाळ सुनील जाधव केरवाडीकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करावं व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. चव्हाण साहेबांचे विचार ज्याप्रमाणे चतुरंगाला घडवण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात तसेच महाराष्ट्रातील काही दिग्गज लोकांनी चतुरंगाला घडवण्यामध्ये फार मोलाचा वाटा दिलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली. महाराष्ट्राच्या भूमीतून यावर्षी तो तारा निखळला ज्याचा प्रकाश फक्त केवळ शहरांच्या दिव्यावर नाही तर घनदाट अरण्याच्या अंधारातल्या वाटांवरही पसरला होता. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अरण्यात घालवलं तिथल्या पानाफुलांशी पशुपक्ष्यांशी तिथल्या आदिवासी बांधवांशी ते एकरूप झाले ते म्हणजे अरण्य ऋषी. सोलापूरच्या गिरणी कामगाराच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास मेळघाट नागझिरा आणि कर्नाळा अरण्याच्या गर्द जंगलामध्ये जाऊन रुजला. वनविभागातील आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी केवळ नोकरी केली नाही तर निसर्गाचे बारकावे आपल्या डायरीत टिपले. त्यांच्या याच अनुभवातून रानवाटा रातवा पक्षीदाय दिगंतरा यासारखे अमूल्य ग्रंथ मराठीला लाभले. ज्यांनी जंगलातील आदिवासींच्या बोलीभाषेतून अनेक नवीन शब्द मराठी भाषेत आणले आणि मराठी साहित्याची शब्दसंपदा समृद्ध केली. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि तो त्यांच्या कार्याचा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर काही काळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं शरीर जरी अनंतात विलीन झालं असलं तरी त्यांचा आत्मा त्यांनी जीवापाड जपलेल्या जंगलामधील प्रत्येक झाडात पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक पानात चिरंतर राहणार आहे. चतुरंगच्या उभरत्या काळामध्ये कायमच मार्गदर्शन देणाऱ्या अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना चतुरंग आणि परभणी शहर यांच्याकडनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट नची जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी श्री संजय आवटे सरांचं चतुरंग परिवार आणि परभणीकरांतर्फे स्वागत करावं. परभणीची ओळख असलेली दोहड जगद्गुरू संत तुकोबारा यांची मूर्ती आणि पुष्पहार हे स्वागताचं स्वरूप आहे.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर दिलीप शृंगारपुतळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. चतुरंग प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानमालेत आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर चतुरंगच्या परिवाराचा प्रवास आपणा सर्वांना नक्कीच परिचित आहे, परंतु तरीसुद्धा एक औपचारिक ओळख म्हणून पाहुण्यांना चतुरंगची ओळख करून द्यावी यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आपण समाजाचं देणं लागतो या एका उदात्त अशा ध्येयानं भारलेल्या एका तरुणानं सुरुवात केलेली ही व्याख्यानमाला आणि हा चतुरंग प्रतिष्ठानचा प्रवास आपणा सर्वांना परिचित आहे. महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी विचार दिला पाहिजे यासाठी छतावर या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. या इवल्याशा रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आज आपण सर्वजण बघत आहोत. खरं तर चतुरंग हे एक नुसतं रोपटं नाही, आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याचं रूपांतर एका परिवारामध्ये झालेलं आहे. या परिवारामध्ये या शहरातली या जिल्ह्यातली अनेक नामांकित व्यक्ती परिवाराप्रमाणे एकत्र राहतात, एकोप्यानं राहतात आणि समाजाला आपण काहीतरी विचार दिला पाहिजे या जाणीवेनं काम करतात. खरं तर चतुरंग विचारधारेत काम करणारा प्रत्येक माणूस हा एक सेवाभावी संस्थेच्या दर्जाचा माणूस आहे. याच्यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, मध्यम वयाचे आहेत, तरुण व्यक्ती आहेत, महिला आहेत, उद्योजक आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्याचबरोबर कृषीभूषण आहेत. अशा सर्व प्रकारच्या या परिवाराचं आणि एकत्र आलेल्या सर्व व्यक्तींचं मिळून चतुरंग बनतं. म्हणून आम्ही जरी वेगवेगळ्या व्यक्तिगत विचारधारा आपल्या आयुष्यामध्ये जरी आम्ही बाळगत असलो तरी जेव्हा आम्ही चतुरंग म्हणून एकत्र येतो तेव्हा आम्ही भारताचे लोक असतो. म्हणून आम्ही सर्वजण एक आपण काहीतरी उदात्त देणं लागतो म्हणून या भावनेनं एकत्र आलेलो आहोत. या चतुरंगनं आतापर्यंत कोणाकोणाला या शहरामध्ये आणलं आणि या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं त्याचा एक ओझरता आपण त्याचा आढावा घेऊया. कुमार सप्तर्षींनी 2005 साली पहिल्यांदा चतुरंगच्या पहिलं पुष्प गुंफलं. त्यानंतर डॉक्टर स्मिता कोल्हे, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, पोपटरावजी पवार आणि अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी सुरुवातीच्या काळात हजेरी लावली आणि या सर्वांना त्यानंतरच्या कालावधीत पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचं रोपटं ज्यांनी लावलं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या राजू शेट्टींनी आपला प्रवास आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना या सभागृहात उलगडून दाखवल्या. त्या राजू शेट्टी त्यानंतर आमदार आणि त्यानंतर खासदार झाले. माननीय खासदार यशवंतरावजी गडाख आणि राजू शेट्टी या दोन्ही व्यक्तींनी या ठिकाणी येऊन कायदे मंडळाचं प्रतिनिधित्व तिथं केलं आणि आमच्या समोर आपले अनुभव मांडले. त्याचबरोबर जागतिक दर्जाचे CEO असलेले IITN अच्युत गोडबोले यांनी सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफलेलं आहे. अनेक कर्तृत्ववान महिला या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यामध्ये रजिया सुलताना आहेत, प्रतिभा शिंदे तृतीयपंथी असून त्यांनी आपली एक वेगळी ओळख समाजासमोर मांडून आपलं चिंतन ज्यांनी मांडलं त्या दिशा शेख, सीताबाई मोहिते, राही भिडे, शोभा वाघमारे, सरपंच मायादेवी सोरटे यांनीही आमच्यासोबत आपले अनुभव शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर प्राचार्य म्हणून अरुण अडसूळ, प्राचार्य यशवंतरावजी पाटणे आणि अनाथांचं प्रतिनिधित्व करून जागतिक लेवलवर पोहोचलेले प्राचार्य सुनील कुमार लवटे सर यांनीही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. समाजसेवक डॉक्टर लक्ष्मण आजबे, मुनोद कुटुंबीय, दिव्यांगांसाठी काम करणारे यजुर्वेंद्र महाजन, प्रयास सेवांकुर संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रभर काम करणारे डॉक्टर अविनाश सावजी, प्लास्टिक सर्जन म्हणून जागतिक कीर्तीचे सर्जन असलेले डॉक्टर विठ्ठल लहाने, त्याचबरोबर विश्वंभर चौधरी साहेब यांनी सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. त्यासोबतच इंद्रजित देशमुख सर, संजय कळमकर सर, प्राध्यापक गणेश शिंदे सर इथपासून ते कालचा जो प्रवास आपला मांडला त्या गुंजन पाटील यांनी सुद्धा काल खूप छान पद्धतीनं आपल्यासमोर आपले अनुभव व्यक्त केले. अगदी हलक्या फुलक्या त्याचबरोबर आपल्या सर्वांना अंतर्मुख करायला लावणाऱ्या समाज माध्यम आणि महिला यांच्यावरचे जे परिणाम त्यांनी इथं मांडले ते नक्कीच दखलपात्र होते. असा हा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. यासोबतच चतुरंगचे आणखी काही उपक्रम आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही व्याख्यानमाला चालवलेली आहे. सर्व विद्यार्थी इथं येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही ही व्याख्यानमाला शाळांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. मागच्या वर्षी परभणी शहरातल्या सगळ्या शाळांमधून चतुरंगच्या वतीनं आपण त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन केलं. यावर्षी प्रत्येक तालुक्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचं काम, अनेक वेळेला जेव्हा आपत्ती येते त्यावेळेला सुद्धा चतुरंग सर्वांच्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहे. मग सांगली सोलापूरचा जो पूर असेल, महापूर असेल, त्यासोबतच कालच्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीमध्ये एका घर नसलेल्या आमच्या एका भगिनीला आम्ही सर्वांनी, आमचं जेव्हा गेट टुगेदर होतं, आम्ही सर्वजण वर्षातून एकत्र येतो, त्यामध्ये ठरलं की आपण काहीतरी करूयात आणि कुणाचंही नावाची नोंदणी न करता सर्वांनी जो निधी जमा केला तो निधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आमच्या एका भगिनीला, अंजनाबाई अशोक कोकनर, ज्या मंजरत तालुका पाथरीमधले आहेत, ज्यांना घर नव्हतं त्यांना घर बांधून देण्याचं काम केलेलं आहे. त्यासोबतच त्यांची निवड करण्यासाठी आम्हाला ज्यांनी मदत केली ते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रंगनाथरावजी वाकणकर साहेब. विशेष म्हणजे या आमच्या भगिनीला घर बांधायला जागा सुद्धा नव्हती, जागा देणारे भाऊ सुद्धा आम्ही आज त्यांना इथं बोलावलेलं आहे आणि आज माननीय संजयजी आवटे साहेब यांच्या हस्ते आम्ही ही चाबी या घराची त्यांना सुपूर्द करणार आहोत. तो सुद्धा क्षण आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवणार आहोत. यासोबतच आपण नेहमी म्हणतो की माना के सारे जहां को हम गुलशन ना बना सके मगर कुछ खार तो कम कर सके जहां से गुजरे हम. मानलं की आम्ही सगळ्या जगाला नाही नंदनवन बनवू शकणार, पण आम्ही जिथून जाणार आहोत तिथून एखादा त्या मार्गावरचा काटा आम्ही नक्कीच उचलू शकतो. हे आम्हाला या छोट्याशा कृतीतून आपणा सर्वांना दाखवून द्यायचं आहे. यानंतर यावर्षी आम्ही आगामी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यामधून सुद्धा नक्कीच काही चांगली मुलं घडतील आणि पुढे जातील. यासोबतच व्यवस्थेलाही प्रश्न विचारणारं समाज मन तयार झालं पाहिजे, यासाठी चतुरंग काम करणार आहे. आगामी काळामध्ये आम्ही चतुरंग कट्टा नावाचं एक सदर या ठिकाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या थेट मुलाखती इथं आम्ही घेणार आहोत. थेट लोकप्रतिनिधींना, ज्यामध्ये सन्माननीय आमदार साहेब असतील, सन्माननीय खासदार साहेब असतील, शहराचे महापौर असतील, आणखी ज्या गणमान्य व्यक्ती आहेत, जे आमदार आहेत, त्या सर्वांना इथं बोलावून त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याचं एक माध्यम आम्ही सर्वांसाठी खुलं करणार आहोत. हा चतुरंग कट्टा दर 3 महिन्याला याच सभागृहामध्ये सुरू होणार आहे. खरं तर सांगण्यासारखं भरपूर आहे, पण माझं एक वाक्य वाढलं तर आवटे साहेबांचं एक वाक्य कमी होईल, म्हणून मी माझं प्रास्ताविक कमी करतो, थांबवतो. त्यांचे फेसबुक असतील, त्यांच्या मुलाखती असतील, आम्ही नियमितपणे वाचतो. माझा एकही दिवस असा नसेल ज्या दिवशी आवटे साहेबांचं मी फेसबुक पोस्ट मी वाचली नसेल. आणि आपले अनेक चाहते या शहरामध्ये आहेत. आज आपण एक विवेकवादी विचारसरणीचे आपण वारसदार आहोत. आम्ही चतुरंगचे सर्व माणसं, आम्ही मानवतावादी आहोत. आम्हाला माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून हे जग आधीच सुंदर आहे, ते आपल्याला अधिक सुंदर नाही बनवता आलं तर हरकत नाही, पण किमान त्याला विद्रूप करू नये, किमान अशी विचारधारा आपण पुढे नेऊ नये, यासाठी एक माणूस म्हणून, एक विवेकवादी विचार म्हणून या समाजाचं भरण पोषण करण्याचं काम चतुरंग अव्याहतपणे करत आहे. हे काम इथून पुढेही अव्याहतपणे सुरू राहील. धन्यवाद. डॉक्टर शृंगार पुतळे सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपण घराची चावी देणार आहोत त्यांना आपण मंचावरती आमंत्रित करणार आहोत. तर अंजनाबाई अशोकराव कोकणर आणि त्यांच्या आई राजकुमारबाई निवृत्ती सलगर या 2 महिलांना आपण त्या घराचं चावी देणार आहोत. सोबतच यांच्या घरासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते पंढरीनाथ निवृत्ती सलगर यांना पण आम्ही मंचावरती उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो. सोबतच यांचा शोध घेण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली ते रंगनाथराव वाकणकर यांनाही आम्ही मदत करतो. सोबत डॉक्टर रामेश्वर नाईक सर, प्रतिष्ठानकडनं घराचं काही काम बाकी आहे त्याबाबत आपण त्यांना क्रयशक्ती देण्याचा प्रयत्न करतोय. काही नगदी अमाऊंट आपण त्यांना देणार आहोत. अंजनाबाई अशोकराव कोकणकर, त्यांच्या आई रामकुवरबाई निवृत्ती सलगर, जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरीनाथ निवृत्ती सलगर आणि रंगनाथराव वाकणकर या सर्वांचे
वाकणकर साहेब आणि त्यांचे बंधू या दोघांनाही सन्मानासाठी आम्ही मंचावरती थांबण्याची विनंती करतोय. 5 डिग्री सेल्सिअस तापमान बाहेर आहे, तरी पण एवढी गर्दी परभणीकरांनी केली आहे. ज्यांच्यासाठी केली आहे त्यांच्यासाठी, त्यांना जास्त वेळ देण्यासाठी मी आवटे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्ही भारताचे लोक आम्हाला कळवून द्यावं की आम्ही भारताचे लोक कसे. त्यासाठी आवटे सरांना विनंती आहे की त्यांनी प्लीज मंचावरती यावं. येस, धन्यवाद सार्थक. खरं म्हणजे व्याख्यानाला सुरुवात करताना विचारपीठावरील मान्यवर असं म्हणण्याची पद्धत आहे, पण विचारपीठावर सगळे इतके छान मान्यवर बसलेले आहेत. मग एवढं भरलेलं विचारपीठ मी पहिल्यांदा बघतोय. विचारपीठावरचे सगळे मान्यवर आणि समोरचे सगळे मान्यवर. खरं म्हणजे खूप कमी ठिकाणी असं वाटतं की कुछ बात है हस्ती मिटती नाही हमारी. आणि आज मला असं वाटतंय की खरंच हे आश्वासक आहे, अत्यंत प्रॉमिसिंग आहे. ज्या प्रकारे तुम्ही काम करता आहात, ज्या प्रकारे आयोजन केलेलं आहे, एखाद्या व्याख्यानाला या प्रकारची तुडुंब गर्दी होणं, बाहेर लोक उभे आहेत, विचारपीठावर लोक बसलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मला अत्यंत महत्त्वाचं आश्वासक वाटतं ते म्हणजे महिलांची एवढी संख्या आहे. मी विलास पानखडे हे जर मी पुण्यात जाऊन सांगितलं तर हा लोकांना कल्पना विलास वाटेल. अशा प्रकारे काही घडू शकतं हे लोकांना पटणार नाही. पण खरंच किती छान गोष्ट आहे बघा. मगाशी अंजनाबाईंना आपण घर दिलं, घराची किल्ली दिली. एकीकडे घर उद्ध्वस्त होत असताना एक घर उभं करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. आणि ज्या पंढरीनाथानं हे घर दिलं किंवा जागा दिली त्याला खऱ्या अर्थानं तुकाराम समजलेले आहेत, म्हणून तो पंढरीनाथ आहे. अशा लोकांच्या समोर आम्ही भारताचे लोक अशा विषयावर बोलताना मी शृंगारपुरे सरांनी मगाशी खूप चांगला उल्लेख केला आणि ते खरंच चांगलं बोलत होते. आणखी काही वाक्य हवी होती. पण मला असं वाटतं की फार कमी वेळा असं वाटतं हल्ली की हे बदलणार आहे, हे बदलू शकतं. मी तुम्हाला काय देईन आज मला माहिती नाही आहे, पण तुम्ही ही खात्री मला दिलेली आहे. मग परभणी एवढं छान शहर आहे हे मला पहिल्यांदा कळालं. लोक म्हणायचे जगात जर्मनी आणि भारतात परभणी वगैरे. मला परभणीवरचा विश्वास किंवा परभणीबद्दलचं आदर पहिल्यांदा वाढला तो लोकसभा निवडणुकीनंतर. त्यानंतर दृढ झाला विधानसभा निवडणुकीनंतर. अशा शहरामध्ये या प्रकारची व्याख्यानमाला, आणि हे खरोखर मला अत्यंत अनपेक्षित आहे विलासराव. मी चतुरंगाची व्याख्यानमाला आहे, मी ठरल्याप्रमाणे वेळ दिली की आपण गेलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात मी जातोय, बोलतोय आणि बोलणं हे व्रत आहे, काम आहे, कारण तेवढंच आपण करू शकतो. पण इथं येत असताना अशा प्रकारे काही असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला हे व्यक्त केलं पाहिजे की मला खूप छान वाटतं आहे. आणि नक्कीच तुम्ही लोक बदल करणार आहात, बदल घडवणार आहातच. भारताची ही गंमत आहे. भारत नावाचा देश समजून घेणं, तो उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं, काम करत राहणं. आणि ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी उल्लेख केला की हे जग मी सुंदर करून जाईन, किमान कुरूप करणार नाही. यासाठी केवळ एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे भारताची गोष्ट कळाली पाहिजे. आयडिया ऑफ इंडिया कळाली पाहिजे. ज्याला आयडिया ऑफ इंडिया समजते, ज्याला भारत समजतो, ज्याला भारताची गोष्ट समजते, तो माणूस पुढे जातोच. मगाशी यांनी उल्लेख केला की बऱ्याच जणांना पद्मश्री मिळाली. 2014 पूर्वीची गोष्ट आहे ती. आता मला देण्याचं धाडस कोणी करणार नाही आणि दिली तरी मी स्वीकारणार नाही. त्यामुळे या पुरस्कारांच्या पलीकडे आपल्याला जे काम करायचं आहे, आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, हे पोचवत राहणं सगळीकडे. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतातला सर्वसामान्य माणूस हा त्याच प्रकारचा आहे. त्याला माहिती आहे. एक लक्षात घ्या, बाप मोठा होतो सलीम जावेदचे सिनेमे बघत. त्याच्या लग्नामध्ये सनई वाजते बिस्मिल्ला खानची. त्याच्या पोरांचा हिरो असतो शाहरुख खान. हाच भारत आहे. म्हणजे बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा असे विचारतात, म्हणतात की व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया. यू हॅव मेरी कोम,
यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मिल्खा सिंग, ऑल टुगेदर दॅट इज इंडिया. ही जी भारताची गंमत आहे, ही भारताची गंमत, ही भारताची गोष्ट पुसून टाकण्याचा प्रयत्न काही जण करतायत. अशा वेळी आपल्याला भारताची कल्पना पुन्हा पुन्हा अधोरेखित करत जावं लागणार आहे. काही लोकांना अचानकपणे पुळका येतो वंदे मातरम. अरे वेड्यांनो, तुमचा काय संबंध? वंदे मातरम गायलं गेलं पहिल्यांदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात. ते राष्ट्रीय गीत आहे हे सांगितले पंडित नेहरूंनी. नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणाले की कुठलंही गाणं हे एका धर्माच्या अनुषंगाने किंवा सांस्कृतिक मुद्दा असणारा असता कामा नये, ते सर्वसमावेशक असलं पाहिजे, म्हणून पुढच्या ओळी वगळल्या पाहिजेत. अचानकपणे वंदे मातरम. भारत माता की जय असं हे आम्हाला म्हणायला सांगतात. मी नेहमी सांगतो की भारत माता की जय आम्ही एकदा काय 1000 वेळा म्हणू. अरे पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या, तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतायत भारत माता की जय म्हणा. आम्ही भारत माता की जय एकदा काय 1000 वेळा म्हणू, पण आमचा भारत काय आहे हे पण सांगू. आणि हा भारत सांगणं, हा भारत नीटपणे मांडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही जे करता आहात हे असे फार मोजके लोक आहेत की ज्यांना खरा भारत कळलेला आहे. चतुरंग हे त्यापैकी एक आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की सगळ्यांचं बरं चाललंय तरी हे लोक करतायत. मग विलासराव निवृत्त झालेले आहेत, बाकी सगळी चांगली नोकरी केली, बाकी सगळ्या लोकांचंही उत्तम चाललेलं आहे, प्राध्यापक आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. प्राध्यापक वगैरे असं काय करतात हे कळल्यावर तर मला भरूनच येतं. म्हणजे अलीकडे काय झाले माहितीये का, लोक फार शहाणे होत चाललेले आहेत. अशा वेळी अशी वेडी माणसं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, हे वेड साधं सुद्धा नाही आहे, हे वेड संसर्गजन्य आहे. आणि हे वेड सर्वदूर गेलं पाहिजे, सर्वदूर पोहोचलं पाहिजे. लसी जाधव नावाचे आमचे गृहस्थ, वय वर्ष 76, टोपी घातलेले गृहस्थ खूप दिवसांनी बघितले. 76 वर्षांचे लसी जाधव लोकांना मुद्दाम सांगितले पाहिजे. याचं कारण असं आहे की 2014 पूर्वी सुद्धा हा देश होता हे कळालं पाहिजे. अनेकांना असं वाटतं की 2014 नंतर नवा सूर्य जन्माला उगवला, त्यानंतर लोक कपडे वगैरे घालू लागले. त्यापूर्वी काही घडतच नव्हतं. तो भारत कसा घडला, इथपर्यंत कसा पोहोचला, ही गाथा पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे काम करता आहात ते काम खूप आवश्यक काम आहे. हे काम सर्वदूर पोहोचलं पाहिजे. त्या कामाचं मी अगदी सुरुवातीला मुद्दाम कौतुक करतो, अभिनंदन करतो. भारतामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक भाषा, अनेक उपासना पद्धती. पाकिस्तानकडे एकच धर्म होता. एकच धर्म असून सुद्धा पाकिस्तान पुन्हा दुभांगला. पण एवढे सगळे धर्म असूनही भारत मात्र दिमाखात झेपावला. डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या एक प्रख्यात पाकिस्तानी विचारवंत आहेत, लेखिका आहेत. पाकिस्तानमध्ये विचारवंत पण आहेत, त्या स्कॉलर आहेत, डॉक्टर आयेशा सिद्दीका. त्यांचं एक पुस्तक आहे, मिलिटरी इनकॉर्पोरेट इन पाकिस्तान या नावाचं पुस्तक आहे. 2006 हे पुस्तक आलं. तेव्हा मी लोकसत्तामध्ये सहसंपादक होतो. आणि कुमार केतकर मला असं म्हणाले की संजय, हे पुस्तक तू मराठीमध्ये आणलं पाहिजे. मी ते पुस्तक मराठीमध्ये केलं आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग या नावानं ते पुस्तक मराठीमध्ये आलं. आयेशा सिद्दीकांशी मी बोलत होतो. आयेशा सिद्दीका मला असं म्हणाल्या, तेव्हा काय व्हॉट्सॲप नव्हता. व्हॉट्सॲप नव्हतं अशा काळात आपण होतो हे आता पटतच नाही ना. म्हणजे तेव्हा आपण काय करत होतो असा प्रश्न पडतो. त्यांनी मला मेल केला आणि मेलवर मला लिहिलं की संजय, एक लक्षात घ्या, हे पुस्तक वाचताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की ही टीका पाकिस्तानवरची आहे आणि भारताबद्दलचं फार कौतुक आहे, पण तरीही कुठलाही शब्द मनाचा घालायचा नाही. उद्गारवाचक चिन्हसुद्धा स्वतःचं द्यायचं नाही, कारण हा थेसिस आहे, डिझर्टेशन आहे, ते नीटपणे लिहिलं पाहिजे. त्या पुस्तकामध्ये आयेशा सिद्दीका असं म्हणतात की भारताचा भारत झाला, एकाच वेळी जन्माला, तरी भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान का झाला. ते असं म्हणतात, भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या धोरण विश्वाचा, चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, भारत. आणि दुसरं म्हणजे भारतापासून भीती. एकदा भीती म्हटलं की तारणहार येतो. भारतापासून भीती आहे असं म्हटलं की तारणहार आला, आर्मी नावाचा.
भारत हिंदूंचा आणि आपण मुस्लिम असं परस्पर घोषित केलं की अल्लाह महत्त्वाचा झाला. आणि एवढा मोठा भारतासारखा देश पण त्याला विरोध करायचा असं म्हटलं की कुठल्या तरी देशाचं मिंधेपण घ्यावं लागतं. म्हणून अमेरिका महत्त्वाची झाली. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला. पण भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताच्या चर्चा विश्वाचा, धोरण विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्रबिंदू आहे. आणि त्या पुढं असं म्हणतात, आणि आणखी एक गोष्ट नमूद केलीच पाहिजे, ती म्हणजे भारताला पहिले पंतप्रधान नेहरू मिळाले, आम्हाला नाहीत मिळाले. त्या पुढं असं म्हणतात, भारताला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मिळाले, आम्हाला नाहीत मिळाले. हा भारत समजून घेताना, आणि म्हणून मी असं म्हटलं की हा भारत समजून घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण खरोखरच भारत नावाचा देश निर्माण होणार नाही, निर्माण झाला तर टिकणार नाही, अशा प्रकारची मांडणी होत असताना हा देश दिमाखात झेपावला, इथपर्यंत आला कसा? मला अनेकदा असं वाटतं. तुम्हाला सांगू, मोहनदास करमचंद गांधी नावाचा जो माणूस आहे ना, तो फार म्हणजे तुम्ही कल्पना करा ना. मला कोणीतरी परवा एका फेसबुकवर लिहिलं, अलीकडे फेसबुकवर मी बराच असतो, मी लोकांना मी काम करतो की नाही असा प्रश्न पडतो. म्हणजे मी नोकरी पण करतो, म्हणजे काम पण करतो. तर मला इनबॉक्समध्ये एका तरुण मित्रानं मला लिहिलं की सर, तुम्ही बोलता आशावाद वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही कल्पना करा सर, काय होणार आहे ह्या देशाचं आणि जगाचंच फॉर दॅट मॅटर. तिकडे ट्रम्प आहेत, तिकडे पुतीन आहेत, तिकडे जिनपिंग आहेत, इकडे कोण आहेत मी सांगत नाही. अशा सगळ्या वावटळीमध्ये तुम्ही गांधी सांगताय, आंबेडकर सांगताय, नेहरू सांगताय, काय होणार आहे या देशाचं? मी त्याला म्हटलं, एक लक्षात घे बाळा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये ज्या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध आणि पहिलं महायुद्ध याच्या मधल्या कालावधीमध्ये ज्या काळात जगभरामध्ये हिटलर होता, जगभरामध्ये मुसोलिनी होता, त्याच काळात माझ्याकडे गांधी होता. हिटलर, मुसोलिनी आणि गांधी यांचा प्रवास एकाच दिशेनं झाला, एकाच प्रकारचं झाला. म्हणजे अध्यक्ष होणं, पक्षामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त होणं, देशाचं प्रमुख होणं वगैरे वगैरे. पण हिटलर झाला, मुसोलिनी झाला, आणि त्याचवेळी महात्मा गांधी गांधी झाले. हे जे भारताचं वेगळेपण आणि गांधींचं सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, जे तुम्ही करता आहात, सर्वसामान्य माणसांसोबत काम करणं, हे गांधींचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. गांधींना परंपरेचा अवकाश माहिती होता. आज मुद्दाम यशवंतराव चव्हाणांचं स्मरण केलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, यशवंतराव चव्हाणांचं एक पुस्तक आहे, कृष्णा काठ नावाचं, त्यांचं आत्मचरित्र आहे. त्या कृष्णा काठमध्ये एक प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे, यशवंतराव चव्हाण हे शाळेमध्ये असतात, आणि शाळेमध्ये असताना स्वातंत्र्याचं आंदोलन अगदी ऐन भरात असतं. ते जातात तिरमिरीमध्ये आणि तिथल्या तहसील कचेरीवर तिरंगा फडकवतात. तिरंगा फडकवल्यानंतर यशवंतरावांना, छोटे यशवंतराव, शाळेमधले यशवंतराव, त्यांना अटक होते. अटक झाल्यानंतर त्या आईला कळतं की यशवंतराव तुरुंगात गेला. आता आईला असं वाटतं की बापरे, आता पोरगा तुरुंगात गेला म्हणजे शिक्षण थांबेल. त्यात आईला आणखी एक चिंता होती, कारण यशवंतरावांचे वडील अगोदरच गेलेले होते. यशवंतरावांचा थोरला भाऊ हा सरकारी सेवेमध्ये काम करत होता. त्यामुळे आता यशवंतरावाची शाळा बंद होणार आणि यशवंतरावच्या थोरल्या भावाची नोकरी जाणार. तिला फार चिंता वाटली. ती माऊली रडू लागली. कुणीतरी म्हटलं, माऊली काय फार रडू नका मावशी, काळजी करू नका, चला आणि तिथे फक्त जाऊन ते जे कोणी अधिकारी आहेत त्यांना माफी मागा, त्यांना म्हणा माझं पोरगं चुकलं, ते लगेच सोडतील. ते म्हटलं हरकत नाही, आपलं लेकरू आहे, माफी मागायला काय अडचण आहे. ते आल्या आणि आल्यानंतर म्हटल्या, पहिल्यांदा त्या अधिकाऱ्याकडे जाण्यापूर्वी जरा यशवंतला भेटते. पोरगं 2 दिवसांपासून उपाशी आहे, त्याला भेटते. यशवंतरावांकडे गेल्या आणि यशवंतरावांना म्हटलं, यशवंता कशाला नको ते उद्योग करतोस, आईच्या जीवाला घोर, तुला अटक झाली, भावाची नोकरी जाईल, मी करायचं काय, हेच पांग फेडले का माझे. यशवंतराव म्हटले, आई अगं मी नाही काय केलं, गांधीजींनी सांगितलं म्हणून केलं. ती निरक्षर म्हातारी काय म्हटले, गांधींनी सांगितलं वय, मग देवाचं काम केलं की काय चूक केलीस तू. यशवंतराव लिहितात, जी माझी आई ही त्या अधिकाऱ्याकडे माफी मागायला आली होती, ती त्या अधिकाऱ्याकडे गेली, पदर खोचून म्हणाली, काही चूक नाही केली माझ्या पोरानं, वाटेल ती शिक्षा करा, गांधींचं काम म्हणजे देवाचं काम. मला अनेकदा असं वाटतं, गांधींच्या समोर असणारा शत्रू हा तेवढाच तुल्यबळ होता. आजही शत्रू तुल्यबळ आहे. आपण गांधी आहोत का, हा खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो,
गांधी हा माणूस इतका प्रचंड मोठा होता आणि गांधींना सगळं व्यावहारिक शहाणपण पण होतं. म्हणजे गांधींनी टिळक गेल्यानंतर 1 कोटीचा स्वराज्य फंड उभा केला, 1 कोटी रुपयांचा. लोक म्हटले, आणि त्यांनी सांगितलं अगोदर की आपल्याला 1 कोटी रुपये जमवायचे. लोक म्हटले सामाजिक कार्याला लोक पैसे देत नाहीत, बापू प्रयत्न करा. लोकांनी प्रयत्न केले. 1920 मध्ये 1 कोटी रुपये लोकांनी प्रयत्न केले आणि 80 लाख रुपये जमले. त्यांना वाटलं की आता टार्गेट 80% पूर्ण केलं, मग बापू खुश होतील. दिलं हे 80 लाख रुपये. गांधी म्हटले नाही, आणखी 20 लाख, 1 कोटी ठरलंय ना, आणखी 20 लाख. म्हणजे आता काय करा, मग एक काम करा म्हणे, आणखी 20 लाख रुपये आणणं शक्य नसेल तर ज्यांच्याकडनं हे पैसे आणले त्यांना परत द्या प्रत्येकाला. ते परत देण्यापेक्षा मिळवणं सोपं. एक गांधी तेव्हा असं म्हणाले, ज्याला सामाजिक काम करायचं आहे त्याला पैसे सुद्धा उभे करता आले पाहिजेत. गांधींकडे ही परंपरेची स्पेस होती. मला नेहमी असं वाटतं गांधींकडे परंपरेची स्पेस होती आणि त्या परंपरेच्या अधिष्ठानावर नेहरू नावाचा आधुनिक माणूस उभा होता. आणि या दोघांच्याही सोबतीला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाचा एक महापुरुष होता. मी कायम सांगत आलो आहे, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. ह्या तिघांना एकत्र घेतल्याशिवाय भारताची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. अनेकदा काय होतं, गांधीवाद्यांना बाबासाहेबांचं महत्त्व कळत नाही आणि अनेक आंबेडकरवाद्यांना गांधी हे शत्रू वाटतात. किती शोभला असता भीम नोटावर टायन कोटावर. नोटेवर भीम शोभले असतेच, यात काही शंका नाही आहे, पण आता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही, हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधींनी परंपरेचा अवकाश सांगितला, नेहरूंनी त्याच्या पुढे मांडणी केली. ती मजा बघा. मला अनेकदा प्रश्न पडतो की या लोकांचा भरोसा कोणावर होता. या लोकांचा भरोसा होता सर्वसामान्य माणसांवर. म्हणजे ती गंमत सांगतात, लॉर्ड माउंटबॅटन एकदा गांधींना असं म्हटले की गांधीजी आता आम्ही चाललो, देश सोडून चाललो, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण एक लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला शिस्त दिली, डिसिप्लिन दिली, कायदा दिला, सुव्यवस्था दिली, टपाल व्यवस्था दिली, सगळ्या व्यवस्था दिल्या. आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल, अराजक असेल. गांधी हसल्याने म्हणाले, मिस्टर माउंटबॅटन, तुमच्या पश्चात आमच्या देशात गोंधळ असेल पण तो आमचा गोंधळ असेल. शृंगारपुरे सर, तुम्ही लादलेल्या, नाव पण काय छान आहे शृंगारपुरे, काय म्हणजे. ते म्हणाले तुम्ही लादलेल्या गोंधळापेक्षा, लादलेल्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. आणि गांधी पुढे असं म्हणाले, माझे सर्वसामान्य माणसं या गोंधळातून आपली प्रकाशवाट शोधतील. किती खात्री होते. तिकडे पंडित नेहरूंचं एक भाषण आहे, डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्या भाषणाचा उल्लेख येतो. पंडित नेहरू हे भारताचे अत्यंत लाडके डार्लिंग होते. लोकांचं नेहरूंवर विलक्षण प्रेम होतं. आणि कुठलीही निवडणूक असली, 1935ची, 1946ची, ज्या अगोदरच्या निवडणुका होत्या, त्याही निवडणुकांना सगळ्या लोकांना नेहरू हवे असायचे. नेहरू देशभर फिरायचे. एका सभेला नेहरू असेच गेले, 1937ची गोष्ट आहे. नेहरू भाषणाला उभे राहणार, तेवढ्यात कोणीतरी सुरू केलं, भारत माता की, फार सुरू केलं. नेहरूंना हे भारत माता की जयची फार चिंता होती, कारण याचं रूपांतर प्रखर राष्ट्रवादामध्ये होईल याची भीती होती. सुरू झालं, सगळं सुरू झाल्यानंतर जो कोणी म्हटला भारत माता की, त्याला नेहरूंनी उभं केलं. म्हटले, बाबा काय म्हटलंस तू? तो म्हणे भारत माता की जय. म्हणे भारत माता काय आहे? आता असं विचारलं की सांगता येत नाही, म्हणायला सोपं असतं. म्हणे भारत माता म्हणजे झाडी डोंगर. नेहरू म्हणाले हे झाडी डोंगर हे जे काय आहे हे म्हणजे भारत आहेच, पण भारत म्हणजे या देशातले तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत. आणि नेहरू पुढे असं म्हणाले, या 40 कोटी लोकांचा एकच देश असेल अशी मांडणी करायचं कारण नाही. कदाचित या 40 कोटी लोकांचे 40 कोटी देश असतील, प्रत्येकाची आपली मांडणी असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांचं अत्यंत गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, माझा
माझा भरोसा राजकीय पक्षांवर नाही, राजकीय नेत्यांवर नाही. ते कधीही विकले जाऊ शकतात. किती द्रष्टे होते बघा. माझा भरोसा उद्योजकांवर अजिबात नाही. त्यांची आणि राजकीय पक्षांची युती होऊ शकते. माझा भरोसा माध्यमांवर नाही. माध्यम या दोघांशी अलायन्स करू शकतात. पण तरी सुद्धा या देशातील लोकशाही सुरक्षित राहील याची मला खात्री आहे, कारण माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. हा सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सोपं नव्हतं. या प्रकारचा देश उभा करणं, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या उपासना पद्धती, हा देश उभा करणं हे अत्यंत कठीण काम होतं. पण तरीही या मंडळींनी एक राष्ट्रवाद तयार केला. तो जो राष्ट्रवाद होता, एक लक्षात घ्या, भारताचा राष्ट्रवाद हा अस्सल भारताचा राष्ट्रवाद आहे. तो कुठून आयात नाही केलेला. हा राष्ट्रवाद काय होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं, संविधान जेव्हा सगळी ती प्रक्रिया सुरू होती, ती किती गंमत आहे बघा. म्हणजे संविधानाची निर्मिती प्रक्रिया लक्षात घेतली तरी समजतं की या लोकांची काय पद्धत होती, विचार करण्याची काय पद्धत होती. असं विचार आला की भारताची एक राजमुद्रा असली पाहिजे. मग राजमुद्रा करणार कोण? तर बद्रुद्दीन तय्यबजी यांना नेहरूंनी सांगितलं की बद्र, एक काम कर, एक राजमुद्रा आपली भारताची तयार केली पाहिजे. मग ते म्हटले हरकत नाही, आपण लोकांना आवाहन करू की तुम्हाला कुठली राजमुद्रा आवडते. लोकांना आवाहन केलं. अनेक महाविद्यालयांमधल्या प्राध्यापकांना जाणीवपूर्वक कळवलं. आता प्राध्यापक असते. अनेक पत्रकारांना सांगितलं, पत्रकार असते. त्यातून काही बरं आलं नाही. शेवटी म्हटलं ही काही राजमुद्रा बरी नाही आहे, करायचं काय. मग सुरैया तय्यबजी, बद्रुद्दीन तय्यबजींच्या पत्नी, त्यांनी राजमुद्रा तयार केली. तो सारनाथचा अशोक स्तंभ. गंमत बघा, भारताची गंमत बघा. भारताची राजमुद्रा निश्चित केली सुरैया तय्यबजी या मुस्लिम महिलेनं. बरोबर आहे. त्याच्यावर आहे सारनाथचा अशोक स्तंभ जो बौद्ध. तो अशोक स्तंभ उत्खननामध्ये शोधून काढला फ्रेडरिक ओर्टेल नावाच्या ख्रिश्चन माणसाने 1905 मध्ये. आणि त्या अशोक स्तंभाखाली शब्द आहेत उपनिषदामधले, सत्यमेव जयते. हा भारत आहे. हा भारत समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की ही भारताची गोष्ट जी आहे ना, ही नव्या पिढ्यांना समजावून सांगणं फार आवश्यक आहे. परदेशातल्या लोकांना अनेकदा आश्चर्य वाटतं की हा देश कसा उभा राहिला, हा देश दिमाखात झेपावतोय कसा. मी तुम्हाला मजा सांगतो. मध्यंतरी मी इस्रायलला गेलो होतो. इस्रायलमध्ये तेल अवीव नावाचं एक फार चांगलं शहर आहे, अनेकांना माहिती असेल. सार्थक त्या तेल अवीवला मी गेलो. खूप अत्यंत देखणं शहर. आणि आपण आपली शहरं बघितल्यामुळे तर आपल्याला ते जास्तच देखणं वाटतं. त्या तेल अवीवच्या महापौरांनी एक पत्रकार परिषद घेतली. आम्ही सगळे संपादक त्या पत्रकार परिषदेला गेलो. बरं, पत्रकार परिषद भारतामध्ये होत नसल्यामुळे आम्हाला जरा म्हटलं या निमित्ताने पत्रकार परिषद होते आहे तर संधी घेऊया. आणि मनातले खूप प्रश्न होते, त्यामुळे आम्ही भरपूर प्रश्न विचारले. पत्रकार परिषद संपल्यावर त्यांनी मला जरा बाजूला घेतलं. मला म्हटले तुम्ही एवढे प्रश्न विचारले, तुम्ही का विचारले एवढे प्रश्न. म्हटलं नाही, आम्हाला असं वाटतं की आमच्या शहरांनी सुद्धा तुमच्याकडून काही आदर्श घेतला पाहिजे, आमच्या देशानं तुमच्याकडून काही आदर्श घेतला पाहिजे. मला म्हटलं कुठून आला आहे. म्हटलं भारतातून. म्हणजे भारतातून कुठून आला आहे. म्हटलं मुंबईतून. म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे? 4 लाख. इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळता. त्यानंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. एवढी महाकाय लोकसंख्या, एवढं वैविध्य, तरी हा देश झेपावतोय. ही गंमत नाही आहे, ही आयडिया ऑफ इंडिया आहे, ही भारताची गोष्ट आहे. आणि म्हणून ही भारताची गोष्ट परदेशातल्या लोकांना सुद्धा आश्चर्यचकित करते, थक्क करते की हा भारत काय.